कुठं चालली? कुठेतरी लांब. अगं ऐक की, आता लांब चाललीच आहेस तर मग तिकडे आहे का नाही, तिकडे गाडी ठेवले, त्याच्यावर बसून जाता येते का बघ. गाडी म्हणजे तू मला आणलीस? हळू हळू. आली माझी गाडी. अरे वा, जबरी आहे की गाडी, एक नंबर. होय, आणि दिसायला बी भारी आहे बघ. युवराज दादापेक्षा भारी आहे की नाही? होय, एकदम वेगळी आणि लईच भारी आहे बघ. कारण माझा राणादा नाही, जग्गाच भारी आहे. राणादा बघ माझी गाडी किती फास्ट आहे. हा, पण तू गाडी हळू चालव जरा. एवढी फास्ट चालवलीस तर ऍक्सिडेंट होईल गाडीचा, आणि मग तुझा राणादा तुला तुरुंगात टाकेल. नाही, तो मला सोडून देईन. भय की नाही राणादा? अजिबात नाही. तुझा राणादा नियम पाळणारा पोलीस आहे, तेव्हा ऍक्सिडेंट झाला तर तो तुला नक्की तुरुंगात टाकणार, हो की नाही? सोडणार ना मग राणादा? हा, आता बरोबर आहे. नियम तोडलं तर तुरुंगात टाकलंच पाहिजे. ऐक. असं काय राणादा, मी तुझी लक्ष्मी आहे ना व? होय, पण नियम म्हणजे नियम. बघ, म्हणून आता तू हळू गाडी चालव, कळलं? हे तुम्ही मला बोर करताय. अगं, मी खिशात वरती झोपते. अगं ए, पडली असती की म्या. अगं ए. राजलक्ष्मी, दंगा कमी कर बरं, हळू गाडी चालव. आता खेळते म्हणल्यावर दंगा होणारच की. कर का दंगा, खेळतो. आता कशी घाबरली माझ्या गाडीला? तुझ्या गाडीत काय दम नाही, आमच्या युवराजची गाडी लय भारी आहे. दम नाही काय म्हणते, बघ कशी टर्न घेते. अगं तिकडे घे की. तुझा हाच दंगा एक दिवस महागात पडणार आहे. काय मागात पडणार नाही. माझीच गाडी भारी आहे. आमच्या युवराजची गाडी लय भारी आहे. माझीच गाडी भारी आहे. आमच्या युवराजची गाडी लय भारी आहे. माझी गाडी आमच्या युवराजची. धावतेच, तुला माझी गाडी भारी आहे. मी आधी धावते. राजलक्ष्मी, उगाच आगाऊपणा करायचा नाही हा. बर, इतकंच बोलतेस तर शर्यत लावायची का? कोणाची गाडी भारी आहे ते कळेलच मग. लावूया की. तरी बी आमच्या युवराजचीच गाडी भारी. बघूया कोण जिंकतय. आमचं युवराज जिंकणार. मी जिंकणार. आमचं युवराज जिंकणार. बरं बरं, तुम्ही लावा शर्यत, पण शर्यत लावायची ते शर्यत म्हणून नाही, मज्जा म्हणून, कळलं? हो, शर्यत कशाला? कुणाची गाडी भारी हा मुद्दाच नाहीये. खेळू दे की त्यांना. हा, मीच जिंकणार. आमचं युवराज जिंकणार. मी जिंकणार. थांब जरा, बोलू ते. युवराज, युवराज. ए थांबा थांबा, आता लगेच नाही खेळायला सुरुवात करायची. राजलक्ष्मी, आत्ता शाळेत आली आहेस ना तू, आधी हात पाय धुवायचे, पर्वचा म्हणायचे, आणि मग काय ते खेळायचं. आई, आज बुट्टी घेतली तर चालणार नाही का? मला गाडीची प्रॅक्टिस करायची आहे. अजिबात नाही चालणार. चल लवकर. अजिबात नाही चालणार, चल लवकर. तुम्ही काय चल. चला चला म्हणताय? नाही, मी तुला सांगतोय. तुम्ही सुद्धा ऑफिस मधनं आलाय, तुम्ही पण हात पाय धुवून घ्या. हो. चला. चल, आता गाडी चालायला देणार नाही. चल चल.
युवराजला सांगते. राजलक्ष्मी, गाडी घेऊन नाही यायचंय, गाडी ठेवायचेच. नाही, मी परवाचा म्हणत म्हणत खेळणार. अगं नाही, एका वेळेला एकच काम करायचं. ठेवून दे गाडी. अगं पण एका वेळेला एकच काम, आता समजत नाही तर समजत बसेल तुझी आई. ठेवते. ठेव लवकर. आबा काळजी घ्या हा. हा हा, आगाऊ मुलगी, चल लवकर. संपलेच. युवराज, 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 ती लक्ष्मी लईच भाव खायला लागले बघा. उगं त्या भंगारातून गाडी काय आणून दिली, लई शिफारस करायला लागले. युवराज, तुम्ही का नाही तुमचा हिसका दावा, म्हणजे फुशारकी मारायची बंद होईल ती. असल्यांची गरज नाही आम्हाला. आम्ही असल्यांना बीक देत नाही. अहो आपण गप बसलो तर लई जोडे मारल, तिला आपटाय पाहिजे. युवराज, तुम्ही का नाही एक काम करा, तुम्ही का नाही तिच्या संगत गाड्यांची शर्यत खेळा आणि जिंकून दाखवा, म्हणजे जिरेल तिची. तुम्ही नुसतं खेळा, तुम्हाला जिंकवायचं कसं ते माझ्यावर सोपवा. हा हा, तुम्ही तयार राहा, मी आलेच. नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, अगं पाणी नाही. नीट उभी राहा. तुला खेळायचं का नाही? आईला सांगू, माई खेळायला देणार नाही तुला. लवकर 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 लवकर. हात दे हात दे हात दे हात दे. थंड आहे, थंड आहे, थंड आहे. लगेच 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 लगेच. नाही, नाही. आय, झालं झालं झालं. चला 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 चला. राणादा, तू बघच मी कसं जोरात खेळतो ते. खेळायचं पण चांगलं खेळायचं. खेळात तोच जिंकतो तो नीट ध्यान देऊन खेळतो. तू ध्यान देऊन खेळ, म्हणजे आपल्या पण जिंकशील. ते परत आज तू काय काय केलंस ते सांग ना. आज मी बघ, हा मी काय केलं माहितीये, माझा एक दोस्त आहे, तो लई भारी चित्र काढतो, त्याच्याकडे गेलो तुम्ही. कशाला? कशाला म्हणजे, तुला माहित आहे ते परवा कोल्हापूरमध्ये फाईट झाली होती. हा ती वय, तू लय गुळमुळीत मारलं होतं त्यातनी. हा त्याचं काय? आहे त्या गुंडांची आपल्याला माहिती नाही, मग त्यांची चित्र काढून घ्यायची आणि त्या चित्रावरून त्यांना उडकायचं. चित्र म्हणलं? हा, मला जे जे काय ध्यानात आहे का नाही ते सांगून चित्र काढून घ्यायची. राणादा, तुला अजून एक खूण सांगू काय? काय? त्यातला एक कुरळ्या केसांचा माणूस होता ना व, त्यांनी जॅकेट घातलं होतं. हा, तो माणूस कन्नड होता आणि त्याच्या गळ्यात एक बॉस लिहिलेलं लॉकेट होतं. हे सगळं तुला कसं माहित? मी बघितलं की तो माझ्या पायात जेव्हा पडला तेव्हा मी सगळं बघून ठेवलेलं. अरे वा माझी चतुर्भिंगरी, एक नंबर बघ. काय रे राणादा, तू या महिन्याचं चतुर्भिंगरीचं माझं पुस्तक आणलंच नाही. होय की, विसरलोच मी. आता मी कोल्हापूरला गेलो का नाही लगेच घेऊन येतो. हा आण पक्क, मी तुला तुझ्या केस सोडवायच्या आयडिया देत जाईल. राणादा, मी पण त्या चतुर्भिंगरीसारखी हुशार आहे. वय बाई चतुर्भिंगरी, बघ आता लवकर परवता म्हणायचं आणि खेळायचं. काय राणादा, तिथं गप्पा हाणत बसलायस? चल लवकर, नाही तर तुझ्यामुळे आई मला ओरडेल. अच्छा वय काय, हे चांगलंय की. माझ्या नशिबात मी दोन बाई आल्यात बघ, एक ती अंजलीबाई आणि दुसरं लक्ष्मीबाई. त्या अंजलीबाई समजत नाही तोवर समजवत्यात, आणि लक्ष्मीबाई त्यांना किती बी समजवा काय बी समजत नाही. आता असू नका, चला आता परत म्हणशीला तुझ्यामुळे उशीर होतोय म्हणून. चला. काय हे? काय का तुझं मध्ये मध्ये? काय कसं चाललंय सराव, जमतंय ना मग? काय? म्हणजे ते आपटी चालली म्हणून विचारलं, जमतंय ना मग? जरा जादा बोलतेस असं तुला वाटत नाही? जादा बोलत असली तरी खरीच बोलते पहिल्यापासूनच. दात काढायला काय झालं? ते आपटली म्हणून जरा. मम्मी ज्याला सांगून असं आपटेन गेली आयुष्यभर उठली नाही पाहिजे. एकतर माझी प्रॅक्टिस होईना त्यात तुझी किरकिर. युवराज, तुम्हाला प्रॅक्टिस करायची काय बी गरज नाही, तुम्ही तसं तर शिकणार. म्हणजे हे बघा मी काय केलंय. आता गाडीत चालली नाही तर ढेकळाची जितक्या ती जिंकणार तर आमचा युवराजच. तुमचा विजय पक्का आहे बघा.
आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंस बघ तू. आणि बघ, माझं कामच आहे ते तुमची काळजी घेणं आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देणं, हे माझं कामच आहे. आता लवकरात लवकर शर्यत चालू होऊ दे, ती लक्ष्मी हरू दे, मग कशी जिरवतो बघ तिची. माझ्या गाडीचं चाक गेलं कुठं? चाक काढलं ते कळायला वाटतंय तिला. माझ्या गाडीचं चाक कुठं गेलं? आई! रानादा! माझं गाडीचं चाक. काय ग, काय झालं? माझ्या गाडीचं चाक. असं कसं? गाडी तर इथंच होती. बाहेर का कोणी आलं होतं का? नाही, युवराजानेच पळवलं असणार. काहीतरी काय बोलतेस? तो कशाला करेल असं? आणि तुझ्या गाडीचा चाक पळवायला तो अजून खाली तरी आलाय का? मला हरवायचं म्हणून त्याने गाडीचं चाक पळवलं असणार. ए, लक्ष्मी, तुझा मोठा दादा नव्हते हो. असं नाही बोलायचं. अरे वा, हा नवीन गाडी तू वाटलीस काय? होय. हळू हळू. अरे युवराजला बी अशी जायला पाहिजे होती की. एक नंबर आहे की. ए रडूबाई, असली भारी गाडी आणल्यावर रडायची असते वेगळं लक्ष्मी. कोणीतरी माझ्या गाडीचं चाक पळवलं. होय की ग, कुणी पळवलं चाक? युवराजानेच पळवलं. ए राजलक्ष्मी, मी काय सांगितलं तुला? असं कुणावरही आरोप करायचे नाही. तू त्याला चाक पळवताना बघितलंयस का? नाही पण नाही की नाही? मग असं न बघता आरोप करायचे नाहीत. काय झाली का तयारी? हिला रडाय काय झालं? खेळायच्या आधी हरणार म्हणून रडत असणार. ए युवराज, लक्ष्मीच्या गाडीचं चाक घेतलेस का तू? मी कशाला घेऊ? माझी गाडी आहे की. चला करायची का सुरुवात? जर चाकच नाहीये तर सुरुवात कशी करायची? उद्या करूया. जे ठरले ते ठरले. आता जर तू खेळली नाहीस तर हरलीस, आणि एकदा हरलं तर कायम हरलं. रानादा. युवराज, अरे गाडीचं चाकच नाही, कशी खेळणार ती? चाक असत तरी हरलीच असती. लक्ष्मी, तुझी गाडी भंगार आहे. भंगारापासून तयार केली ती. कुठेतरी गळून पडला असणार चाक. जा उडत उडत, बघूया गवते का. अगं बाई, नको रडू ग. युवराज असं बोलायचं नाही सांगतो. मी खरंच बोलतोय. भंगार गाडी आहे लक्ष्मीची, भंगार भंगार. राजलक्ष्मी, अगं नको रडूस बाळा. आपलं काय ठरलंय? जे मिळालंय त्यात खुश राहायचं ठरलंय की नाही आपलं? हो की नाही? पण गाडी 3 चाकाने कशी चालणार? मला शर्यत खेळायची आणि जिंकायची आहे. हो. तू जिंकत नसते. मी जिंकणार. मग जाऊ जिंकून. राणादा, मला शर्यत खेळायची आहे. बरं बरं, तू पहिले शांत हो. मी करतो काय तर. पण तू पहिले शांत हो. बघू. लक्ष्मी, तुझ्या गाडीचं 4थं चाक लागणार बघ. पण एक अट आहे, तू रडायचं नाही. हा, लगेच आलो. भंगार भंगार ए भंगार. लक्ष्मी,
हे गाडी पुढं. खुश का? एकदम खुश. आता बघूया कोण जिंकतंय ते. जाके ए युवराज दादा, चल ये मैदानात, बघ तुला कसा हरवतो. मीच जिंकणार. तर आता इथं आपल्या मंडळातर्फे रिमोट कंट्रोल गाडीची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धकांची नाव आहेत युवराज गायकवाड आणि राजलक्ष्मी गायकवाड. वा वा वा. आपण बघूया स्पर्धक तयार आहेत काय. काय म्हणतायचा, तयार आहे ना? वय मग जोरात बोला की. वय. हा बघ, आता बघूया कोण जिंकतंय ते. त्यात बघायला काय लागतंय, मीच जिंकणार. लक्ष्मी, तुमचं काय म्हणणं आहे? जो चांगला खेळेल तोच जिंकेल. एकदम बेस्ट. चला चला आता बघूया कोण जिंकतंय ते. चला चला चला. म्हणलं ना व, मी जिंकणार म्हणून. बरं ठीक आहे, तुम्ही तयार आहे ना व? हा तयार. सूरज चल सुरू कर. 1 2 साडे माडे 3. लक्ष्मी नीट नीट. लक्ष्मी ध्यान दे. डाव्या बाजूला घे, डाव्या बाजूला. आणि लक्ष्मी जिंकलेली आहे. टाळ्या.